नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. खासदार साहेबांनी चढणा मदत केली, तेच आज खासदार साहेबांच्या विरोधात आहेत. खासदार साहेब विकास करतायत या गोष्टीसाठी त्यांना फक्त विरोध करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये आम्ही जवळपास 70 गावांचे दौरे केले, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला जर मतदारसंघातून 1 लाख जनता येईल तर आम्ही माळशिरस व माळशिरस पंचक्रोशीतून 25,000 जनता या सभेसाठी आणणार आहे, असे भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख व नीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी सांगितलं आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात भाजपचे माळशिरस तालुका संयोजन प्रमुख व नीरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी आणखी काय सांगितले. माढा लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आता या माढा लोकसभेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि या माढा लोकसभेमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार गतवेळचे खासदार आहेत रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिलेली आहे. आता या निवडणुकीमध्ये चित्र थोडंसं वेगळं आहे. पूर्वी मोहिते पाटील सोबत होते, आता या वेळेला मोहिते पाटीलच थेट रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधामध्ये आहेत. त्यामुळं पहिल्यापासून ज्या माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवला रुजवला, ती जी ही सर्व जी जुनी टीम आहे, या टीमकडूनच जाणून घेऊया की आपण या ठिकाणी ह्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं रणनीती आखली जाते. तर आता ही नवीनच ज्यांची माढा संयोजनपदी निवड झाली ते बाळासाहेब सरगर आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्ते, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये नेमकी कशा पद्धतीनं तुमची रणनीती सुरू आहे? माढा लोकसभेचं मतदान इलेक्शन लागल्यापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा होती की माढामध्ये काय होणार, किंवा माढा हा चर्चेचा विषय झाला होता. गेले अनेक वर्ष होतो तसा या वेळेला सुद्धा माढा हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला गेला. परंतु ज्यांनी या 8-10 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये असताना किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाहेर असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी जे विकासाचं काम या माढा लोकसभेमध्ये केलं, असे पाणीदार खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फॉर्म भरल्यापासून त्यांच्या भोवतीला जी होती लोक किंवा रणजित निंबाळकरांनी जे आपल्या विकासाच्या नावावरती जे काम केले, त्याच्या जोडीला त्यांनी अनेकांचं नेतृत्वाचं नातं जोडलं, त्यांना संगती दिलं. कोणाला म्हणजे त्यांनी राजकारणामध्ये दुरावा काय निर्माण केला. परंतु ज्या वेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आणि प्रत्येकाला आपला स्वार्थ त्यांच्या पाठीमागे लागला आणि रणजितदादांनी ज्यांना ज्यांना मदत केली अशा लोकांना की ज्यांनी त्यांना मदत करायला हवी होती त्यांनी कुणीच केली नाही. आणि कारण का तर आज तालुक्याच्या राजकारणामध्ये 2 गट होते पूर्वी, मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक. या दोघांनीही जो पूर्वीपासून महत्वाचा मुद्दा की गेले 22 आमच्या गावाला गेली 22-23 वर्ष झालं नीरा देवधरचं पाणी हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज रणजितसिंह निंबाळकर साहेबांच्या रूपानं पूर्ण होत असताना तालुक्यातील 2 टोकाच्या 2 लोकांनी रणजितदादाला फक्त विकास होते म्हणून विरोध केला. ह्या लोकांना ही भावना होती की जर ह्या 22 गावातील लोक सक्षम झाली, प्रगतशील झाली तर ती आपल्या मागे येणार नाहीत, ती लोक तशीच राहावी, म्हणून खऱ्या अर्थानं दोन्ही गटांनी एकत्र येऊन तुतारीचं चिन्ह घेतलं. यापूर्वीच्या काळामध्ये त्या तालुक्याचे नेते म्हणायचे की जर तुम्हाला पाणी येत असेल तर भारतीय जनता पार्टी जाणू शकते, पवार साहेब या पाण्याला विरोध करतात. मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये असताना सांगायचे की पवार साहेबांचा या पाण्याला विरोध आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना फक्त लोकांचं हित होतंय, लोकांचं चांगलं होतंय हे बघूनच दोघं एकत्र येतात, असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. आता हे 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची सभा होती. त्या सभेला साधारण तुमचं नियोजन किती लोक जमा होती? आतापर्यंत आम्ही साधारण 7 गावाचा सगळ्यांनी मिळून दौरा केला आणि तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळी जशी मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक जे होते तशीच परिस्थिती आज आहे. काही लोक जशी सोमनाथ अण्णांनी मागच्या 8 दिवसांनी मिटिंग घेतली की लोकांचा कल जाणून घेतला, परंतु लोकांना ही अभद्र युती स्वार्थासाठी झालेली युती मान्य नाही. त्यामुळं जरी दोन्ही नेते एकत्र आले असले तरी ज्या माणसाने अनेक वर्ष या प्रस्थापित विरुद्ध संघर्ष केला, हाल केले, ती लोक आजही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहेत. आणि आम्ही तालुक्याच्या या 60 गावामध्ये गेले, दुसरे अण्णा असतील त्यांची टीम आज 4-5 गावात गेली. म्हणजे आमचा आतापर्यंत 70 गावाचा दौरा पूर्ण झालाय. 70 गावामध्ये जसं पाठीमागच्या वेळेला वातावरण होतं तसंच वातावरण आज सुद्धा आहे. आणि आमचा अंदाज आहे की आम्ही माळशिरस तालुक्यामधून साधारण
माळशिरस शहर आणि माळशिरसच्या बाहेरच्या भागातून साधारण 25,000 लोक आमची इथली गोळा करणार. मग बाहेरच्या तालुक्यातील 10-15 असे मिळून साधारण 1 लाख लोकांचे सभेचे नियोजन आम्ही केलेले आहे. आणि आमच्या दृष्टीनं किंवा या माळशिरसकरांच्या दृष्टीनं भाग्याचा क्षण आहे की जो युगपुरुष त्याची जगामध्ये डंका पिटतो तो आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतोय आणि त्याचं त्या सभेचं नियोजन माळशिरसमध्ये होतंय. हा कारण तर माळशिरसकरांच्या दृष्टीने जसं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणाहून जाते तसं माळशिरसचं भाग्य, तसं आज नरेंद्र मोदी ज्याचा जगामध्ये हे दवदव आहे असा पुरुष आपल्या माळशिरसमध्ये त्याला पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळणार. त्यामुळं तुमच्या माध्यमातून असेल आम्ही प्रयत्न करतोय, पण तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि सभा यशस्वी 1 लाखाच्या वरती लोकांना गोळा करून आम्ही सभा यशस्वी करू असा मला आत्मविश्वास आहे. आपण पाहिले बाळासाहेब सरगर यांनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की दोन्ही जरी गट एकत्र झालं तरी सुद्धा काही फरक पडणार नाही आणि नरेंद्र मोदी साहेबांची सभा हे यशस्वीच करणार.